ओके, या ठिकाणी समजत आहे की हे जे फोर्सेस आहेत त्याला आपण नॉन कॉन्करंट फोर्सेस का म्हणतो? बिकॉज these forces are not meet at a single point. हे जर एका सिंगल पॉइंटला जर ते मिळत नसतील तर त्याला आपण म्हणतो नॉन कॉन्करंट फोर्सेस. समजलं? नॉन कॉन्करंट फोर्सेस म्हणजे काय? जर ते फोर्सेस एका सिंगल पॉइंटला जर मिळत नसतील तर त्याला आपण काय म्हणतो? नॉन कॉन्करंट फोर्सेस. म्हणजे या ठिकाणी जर कोप्लेनर नॉन कॉन्करंट फोर्सेस जर सांगायचे म्हणले तर कोप्लेनर म्हणजे काय? ते एका प्लेनमध्ये आहेत. नॉन कॉन्करंट म्हणजे काय? ते एका पॉइंटला एका सिंगल कॉमन पॉइंटला मीट होत नाही. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? नॉन कॉन्करंट फोर्सेस. म्हणजे कोप्लेनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. ओके, समजतंय? त्यानंतर नेक्स्ट आहे, सपोज कदाचित असंही होऊ शकतं की जे फोर्सेस आहेत जसं या ठिकाणी F1, F2, F3, F4 हे 4 फोर्सेस दिलेले आहेत. हे चारही फोर्सेस हे वेगवेगळ्या प्लेनमध्ये असतील. जसं की या फिगरमध्ये तुम्हाला दिसतंय F1, F3 हा प्लेन नंबर 2 मध्ये आहे. त्यानंतर F2, F4 हा प्लेन नंबर 1 मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी जी काही फोर्सेसची सिस्टीम तयार होते त्या फोर्सेसची सिस्टीम किंवा जे काही फोर्सेसचा सेट तयार होतो तो सेट वेगवेगळ्या प्लेनमध्ये आहे. त्या सेटमध्ये असणारे फोर्सेस हे वेगवेगळ्या प्लेनमध्ये आहेत. त्यामुळे आपण ह्याला काय म्हणतो? नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम. म्हणजे ते एका प्लेनमध्ये आहेत का? तर नाही. ते एका प्लेनमध्ये आहेत का? तर ते एका प्लेनमध्ये नाही. त्यामुळे आपण काय म्हणतो? नॉन कोप्लेनर फोर्सेस. का म्हणतो आपण नॉन कोप्लेनर? बिकॉज फोर्सेस आर नॉट लाइज इन सेम प्लेन. ते सेम प्लेनमध्ये फोर्सेस नाही, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? नॉन कोप्लेनर फोर्सेस. त्यानंतर पुढे आहे नॉन कॉन्करंट फोर्सेस. नॉन कॉन्करंट म्हणजे काय? ते एका सिंगल पॉइंटला मीट होतात का? तर नाही होत. समजतंय? म्हणजे आपण काय म्हणू शकतो? these forces are not meet at a single point. Forces are not meet at single common point. Due to that, these forces is called as non-concurrent force system. समजतंय? या ठिकाणी जे काही दिलेले फोर्सेस आहेत ते फोर्सेस ते एका प्लेनमध्ये नाही, त्यामुळे त्याला आपण म्हणतो नॉन कोप्लेनर फोर्सेस. एका प्लेनमध्ये नाही त्यामुळे त्याला म्हणायचं नॉन कोप्लेनर फोर्सेस. आणि ते एका पॉइंटला मीट होत नाही त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? नॉन कॉन्करंट फोर्सेस. म्हणजे जी फोर्स सिस्टीम आहे त्याला आपण म्हणू शकतो नॉन कोप्लेनर नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. त्यानंतर पुढे आहे पॅरलल फोर्स सिस्टीम. आता पॅरलल फोर्स सिस्टीम म्हणजे काय? जसं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की F1, F2, F3, F4 हे जे काही फोर्सेस या ठिकाणी दिलेले आहेत ते सर्व फोर्सेस व्हर्टिकल आहेत, उभे आहेत, व्हर्टिकल आहेत. बरोबर? F1, F2, F3, F4 हे सर्व फोर्सेस व्हर्टिकल आहेत. मग जर लाईन ऑफ ऍक्शन जर म्हणली या फोर्सची सर्व डायरेक्शन काय?
व्हर्टिकल आहे, म्हणजे सर्व फोर्सेस एकमेकांना काय आहे, समांतर आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. सर्व फोर्सेस काय आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. समजतंय? म्हणजे आपण काय म्हणू शकतो, दिस ऑल फोर्सेस आर पॅरलल टू द इच अदर. या फोर्सेस जर लाईन ऑफ ऍक्शन घेतली, F1 फोर्स या ठिकाणी आहे. त्यानंतर F2 फोर्सेस, त्यानंतर F3 फोर्सेस, त्याची लाईन ऑफ ऍक्शन, म्हणजे सर्वचे सर्व फोर्सची डायरेक्शन काय आहे, एकमेकांना पॅरलल, कारण त्याची लाईन ऑफ ऍक्शन काय आहे, एकमेकांना पॅरलल आहे. त्यामुळे या फोर्सेसला आपण काय म्हणतो, पॅरलल फोर्स सिस्टीम म्हणतो. म्हणजे ही जी फोर्स सिस्टीम आहे, ही फोर्स सिस्टीम किती फोर्स पासून बनलेली आहे, 4 फोर्स पासून, F1 F2 F3 F4. हे चारही फोर्सेस एकमेकांना पॅरलल आहेत, त्यामुळे त्याला आपण म्हणतो पॅरलल फोर्स सिस्टीम. परत ह्या पॅरलल फोर्स सिस्टीमचे परत 2 टाईप पडतात. एक आहे लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम आणि दुसरी आहे अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. तर पॅरलल फोर्स सिस्टीम म्हणजे काय ते आपण अगोदर पाहूया. When forces are parallel to each other, जर फोर्सेस हे पॅरलल असतील एकमेकांशी, then this force system is called as पॅरलल फोर्स सिस्टीम. तर आपण काय म्हणतो, पॅरलल फोर्स सिस्टीम. ओके, त्यानंतर त्याचे 2 टाईप पडतात. त्यामध्ये पहिला आहे लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम म्हणजे काय, जर फोर्सेस हे एकमेकांना पॅरलल आहेत आणि एका दिशेने जात असतील, तर त्याला आपण म्हणायचं लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. When forces आर पॅरलल टू द इच अदर, म्हणजे एकमेकांना पॅरलल आहेत, पॅरलल टू इच अदर. या ठिकाणी सर्व काही जे काही फोर्सेस दिलेले आहेत ते कसे आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. अँड दे ऍक्ट इन सेम डायरेक्शन. अँड या ठिकाणी जे काही फोर्सेस आहेत ते फोर्सेस कसे ऍक्ट होतात, सेम डायरेक्शन आहे. ऍक्ट इन सेम डायरेक्शन, म्हणजे फोर्सेस कसे झाले, ऍक्ट झाले एका सेम डायरेक्शन. म्हणजे पहा या ठिकाणी F1 वरच्या दिशेने, F2 पण वरच्या दिशेने, F3 पण वरच्या दिशेने, F4 पण वरच्या दिशेने, म्हणजे सर्व फोर्सची डायरेक्शन काय आहे, वरच्या दिशेने आहे. म्हणजे सर्व फोर्सची डायरेक्शन सेम आहे. त्यामुळे त्याला आपण काय म्हणायचं, लाईक. लाईक म्हणजे सेम डायरेक्शनने आहे, लाईक म्हणजे सेम डायरेक्शनने आहे. आणि पॅरलल म्हणजे काय, ते फोर्सेस एकमेकांना कसे समांतर आहेत किंवा पॅरलल आहेत. समजतंय, त्याच्या नावातच आहे. समजतंय, लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम म्हणजे काय. लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम हे पॅरलल फोर्स सिस्टीमचाच एक टाईप आहे, फक्त या ठिकाणी ते फोर्सेस एकाच डायरेक्शनने असतात आणि ते फोर्सेस एकमेकांना पॅरलल देखील असतात. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. ओके, त्यानंतर पुढचा टाईप आहे अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. आता अनलाईक म्हणजे काय, की ज्या वेळेस फोर्सेस हे एकमेकांना पॅरलल आहेत, फोर्सेस काय आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. when forces are parallel to the each other and forces are not act forces are not act in same direction. जर फोर्सेस ते सेम डायरेक्शन नसतील, एकमेकांना पॅरलल आहेत पण ते सेम डायरेक्शननी नाही,
त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, अनलाईक then this force system is called as, तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, दिस फोर्स सिस्टीम इज कॉल्ड ॲज अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. समजतंय? Then this force system is called as, कळलं या ठिकाणी पॅरलल फोर्स सिस्टीम म्हणजे काय, की या ठिकाणी जे फोर्सेस दिसत आहेत ते एका स्ट्रेट लाईन मध्ये आहेत, म्हणजे ते सर्व फोर्सेस एका स्ट्रेट लाईन मध्ये आहेत, एका व्हर्टिकल लाईन मध्ये आहेत. तसं ते ती जी लाईन ऑफ ऍक्शन आहे ती दुसऱ्या फोर्सला काय पॅरलल आहे, म्हणजे समांतर आहे. म्हणजे सर्वचे सर्व जे फोर्सेस आहेत ते एकमेकांना जर पॅरलल असतील तर त्याला आपण म्हणायचं पॅरलल फोर्स सिस्टीम. त्याचे परत दोन टाईप पडतात, एक आहे लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. तर लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम म्हणजे काय, की जसं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय पहिल्या फिगरमध्ये ही जी फिगर आहे या ठिकाणी पहा, F1 F2 F3 F4 हे सर्व फोर्सेस कोणत्या डायरेक्शनने आहे, अपवर्ड डायरेक्शनने आहे, वरच्या दिशेने आहे. म्हणजे सर्वांची डायरेक्शन सेम आहे. म्हणजे ज्या वेळेस सर्व फोर्सेसची डायरेक्शन ही सेम असेल आणि फोर्सेस ते एकमेकांना पॅरलल असतील, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, ज्यावेळेस फोर्स एकमेकांना पॅरलल असतील तसंच फोर्सची डायरेक्शन जी आहे ती सेम आहे. म्हणजे काय होऊ शकतं, या ठिकाणी म्हणू शकतो फोर्स ऍक्ट इन सेम डायरेक्शन. फोर्स काय होतात, सेम डायरेक्शननी ते ऍक्ट होतात. दिस इज कॉल्ड ॲज लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. त्याला आपण काय म्हणतो, लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम म्हणतो. तर अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम म्हणजे काय, म्हणजे ज्यावेळेस फोर्सेस हे एकमेकांना पॅरलल आहेत परंतु त्यांची जी डायरेक्शन आहे ती सेम नसेल. जसं या ठिकाणी दिसतंय, F1 पहा वरच्या दिशेने चाललाय, F2 वरच्या दिशेने चाललाय, F4 पण वरच्या दिशेने चाललाय, पण F3 वरच्या दिशेने का नाही, F4 कोणत्या दिशेने, डाऊनवर्ड डायरेक्शनने. म्हणजे या ठिकाणी जे काही फोर्सेस दिलेले आहेत, 4 फोर्सेस दिलेले आहेत, F1 F2 F3 F4, हे सर्व फोर्सेसची डायरेक्शन सेम आहे का, तर सर्व फोर्सेसची डायरेक्शन ही सेम नाही. ते सर्व फोर्सेस एकमेकांना पॅरलल आहेत परंतु त्यांची डायरेक्शन सेम नाही. त्यामुळे आपण त्याला म्हणतो अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. कधी म्हणायचं, जर फोर्सेस एकमेकांना पॅरलल आहे परंतु त्या फोर्सची जी डायरेक्शन आहे ती सेम नसेल. फोर्सची डायरेक्शन जी काय आहे, फोर्सेस आर नॉट ऍक्ट इन सेम डायरेक्शन, देन दिस इज कॉल्ड ॲज अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. तर त्यावेळेस त्याला आपण काय म्हणायचं, अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम म्हणायचं. आता दोघांचे एक्झाम्पल देखील सांगतो. जसं स्टुडंट आर सिटिंग ऑन अ बेंच. जसं या ठिकाणी स्टुडंट दिसत आहेत ते बेंचवरती बसलेले आहेत. तर स्टुडंट जर बेंचवरती बसले तर त्यांचं जे वेट आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होतं. म्हणजे या ठिकाणी F1 पण डाऊनवर्ड डायरेक्शन, या ठिकाणी F3 ला त्या ठिकाणी एक मुलगा बसलाय, F1 च्या ठिकाणी एक मुलगा बसलाय, F3 च्या ठिकाणी एक मुलगा बसलाय. या ठिकाणी 3 मुलं जर बसले बेंचवरती तर सर्वचे सर्व ते तिन्ही मुलांचं वजन काय होईल, डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होईल, सेम डायरेक्शन ऍक्ट होईल. आणि ते कसं असतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होतं ते वेट, व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजे तिन्ही फोर्सेस काय आहेत, एकमेकांना पॅरलल असतील आणि ते एकाच डायरेक्शनने आहेत, त्यामुळे त्याला आपण म्हणतो लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. म्हणजे हे झालं एक्झाम्पल, स्टुडंट सिटिंग ऑन अ बेंच. हे एक्झाम्पल कशाचं आहे, लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. आणि अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीमचं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर वेटिंग बॅलन्स, वजन काटा असतो त्याला पण म्हणतं, जो वजन काटा आहे ते ह्याचा एक्झाम्पल आहे अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. जसं या ठिकाणी पहा, हा जो फोर्स आहे ज्या ठिकाणी आपण त्या वेटिंग बॅलन्स त्या वजन काट्याला होल्ड करतो त्या ठिकाणी अपवर्ड डायरेक्शन फोर्स ऍक्ट होतो, व्हर्टिकल अपवर्ड डायरेक्शन. आणि ते ज्या गोष्टीचं वजन आपल्याला मोजायचं आहे ते आपण एका तराजूमध्ये टाकतो आणि दुसऱ्या तराजूमध्ये जे काही स्टँडर्ड वेट असतं 1 kg 2 kg ते आपण ठेवलेलं असतं.
मग त्या ठिकाणी स्टँडर्ड वेट आणि जे वजन, ज्या वस्तूचं आपल्याला वजन मोजायचं आहे त्या दोन्हींचा जो काही फोर्स आहे तो डाऊनवर्डली ऍक्ट होतो आणि तो व्हर्टिकल असतो. तसंच या ठिकाणी जे काही टेन्शन आहे ते देखील व्हर्टिकल असेल. म्हणजे या ठिकाणी जे काही तिन्ही फोर्सेस तयार होतात तिन्ही फोर्सेस कसे व्हर्टिकल आहेत, परंतु त्याची डायरेक्शन सेम आहेत का, तर डायरेक्शन सेम नाही. त्यामुळे त्याला आपण म्हणतो अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. म्हणजे तिन्ही फोर्सेस एकमेकांना पॅरलल आहेत परंतु त्यांची डायरेक्शन सेम नाही, त्यामुळे त्याला आपण म्हणतो अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम.